हाय. आणखी एक ट्रिमेंडस बुक्समधली बाहुबली म्हणलं तरी चालेल. ती म्हणजे गुड टू ग्रेट बाय जिम कॉलिन्स. आता जिम कॉलिन्स हा एक ट्रिमेंडस माणूस आहे, अकॅडमिशियन आहे. अकॅडमिशियन असलं आहे, पण त्यानं ज्या पद्धतीनं त्याच्या बुक्स लिहिल्यात, हाऊ द मायटी फॉल्स, त्यानंतर ग्रेट बाय चॉईस, बिल्ड टू लास्ट, अमेझिंग नंबर ऑफ बुक्स त्यांनी लिहिले आहेत. ऑलमोस्ट 8-10 बुक्स आहेत. आणि प्रत्येक बुकसाठी त्याच्याकडं 25-30 लोकांची टीम असायची. त्याची सिस्टम बुक लिहायची अशी आहे की तो एक पर्टिक्युलर एरामधल्या टॉप 100 लिस्टेड कंपन्या घेतो. त्यांचे काही पॅरामीटर्स तो असेंबल करतो आणि त्या लिस्टेड कंपन्यांच्या बॅलन्स शीट्स, त्यांचे सगळे चढ उतार, सगळा डेटा, म्हणजे त्याच्या ह्या बुकमध्ये जी आपण आज बघणार आहे, गुड टू ग्रेट बुकमध्ये, तर 220 पानं बुक आहे आणि शेवटची 80 पानांचे त्यांनी रेफरन्सेस, एफएक्यूज आणि बाकीच्या सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे ट्रिमेंडसली अनबायस्ड बुक व्हावी ह्या हेतूनं ही बुक लिहिली गेलेली आहे. अँड दॅट इज वाय आय रिस्पेक्ट हिम. बरेच बुक रायटर्स हे प्रॅक्टिकली शून्य असतात आणि कॉन्सेप्च्युअली उगीच आपण काहीतरी लिहायचं म्हणून लिहितात. पण जिम कॉलिन्स तसं नाही आहे. हिज रिसर्च हॅज बीन एक्नॉलेज्ड बाय लॉट ऑफ युनिव्हर्सिटीज, हार्वर्ड, स्टॅनफर्ड वगैरे. इथले स्टुडंट्स मागं लागतात त्याच्या, किंवा वेटिंग लिस्टवर असतात की आम्हाला जिम कॉलिन्स बरोबर काम करायचं आहे. सो ट्रिमेंडस ब्रेन. सो आज मी जी बुक तुम्हाला सांगतोय, ह्या बुकचं नाव आहे गुड गुड टू ग्रेट. आता गुड टू ग्रेट बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. अगेन एक पाथ ब्रेकिंग बुक आहे. नॉर्मल ह्युमन टेंडन्सीज आणि नॉर्मल ह्युमन थॉट प्रोसेसला छेद देणारी बुक आहे. बट ते छेद देण्याची जी बाण आहेत ते अत्यंत सिंपल आणि थेट आहेत. आता मी त्याच्या जर चॅप्टरची नावं वाचली तर तुम्हाला नुसतं नावं ऐकूनच इतकं इंटरेस्ट तयार होईल. तर आधी मी सगळी नावं वाचतो आणि मग प्रत्येक चॅप्टरमधला एक क्रक्स तुम्हाला सांगेन. तर फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे गुड इज द एनिमी ऑफ ग्रेट. आपल्याला लहानपणापासून काय शिकवलंय? बॅड इज बॅडचा अपोजिट गुड आहे किंवा गुडचा अपोजिट बॅड आहे. ह्या पुस्तकाची सुरुवातच अशी होती की तुम्ही जर गुड असाल तर तुम्ही ग्रेटच्या अपोजिट आहे. सो इथून तुम्ही विचार करा हाऊ दिस बुक गो आहे. लेवल 5 लीडरशिप. आता लेवल 5 लीडरशिप चॅप्टर समजण्यासाठी त्यांनी काही एक 5 लेवल ऑफ लीडरशिप स्किल्स सांगितले, ते या चॅप्टरमध्येच आहेत. अँड देन यू विल अंडरस्टँड लेवल 5 लीडरशिप म्हणजे काय. ते मी आत्ता सांगू शकत नाही कारण का ते 5ही लेवल एक्सप्लेन करायला पाहिजे. फर्स्ट हू अँड देन व्हॉट. म्हणजे ह्यांची जी ग्रेट बॉय चॉईस आहे त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे की राईट पीपल इन द बस. सिमिलर चॅप्टर आहे की तुम्हाला एखादा बिझनेस मोठा करायचा आहे, चांगला सक्सेसफुल रन करायचा आहे, तर काय करायचं आहे किंवा कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळं नंतर. कुणाबरोबर करायचं आहे, कुणाला साथ घेऊन करायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. माणसं ह्या बिझनेसचा क्रक्स आहे. त्यानंतर कन्फ्रंट द ब्रुटल फॅक्ट येट नेवर लूज द फेथ. म्हणजे आपल्या बिझनेसमधले काही फॅक्ट्स आपण नजरअंदाज करतो, कानाडोळा करतो, बघून न बघितल्यासारखं करतो. जसं की एखादा बिझनेस असेल की ज्याचं रॉ मटेरियल अवेलेबल होणं हे खूप अवघड आहे. समजा पेपर रॉ मटेरियल आहे, तर आपण बिझनेस स्टार्ट करताना आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असतं की ह्याचं रॉ मटेरियल मिळत नाही, अवघड आहे, अपडाऊन खूप असतं, व्होलाटिलिटी आहे वगैरे. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणतो की नाही नाही ते होऊन जाईल, ते मी करीन. सो त्या कॉन्फिडन्समध्ये आपण बरेच इम्पॉर्टंट फॅक्ट्स कानाडोळा करतो आणि त्याचा इम्पॅक्ट बिझनेसवर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. पण ब्रुटल फॅक्ट जरी तुम्ही समोर आणले तरी तुम्ही ते करायचं नाही असं हे मुळीच नाही आहे. ब्रुटल फॅक्ट समोर आल्यानं तुम्हाला वेगळा मार्ग दिसेल, वेगळ्या आयडियाज येतील आणि ते इथं विथ एक्झाम्पल काही कंपन्यांचे त्यांनी सांगितलेले आहेत. हेजहॉग कॉन्सेप्ट हा सुपरस्टार आहे कॉन्सेप्ट ह्या सगळ्यातला. हा वन थिंगच्या धर्तीवर आहे. हेजहॉग म्हणजे काय, तर एक साळींद्र, छोटं पॉर्क्युपाईन सारखं, किंवा साळींद्र तुम्हाला माहिती असेल ज्याच्या पाठीवर काटेरी हे असतात. तर त्या कॉन्सेप्ट असा आहे की जंगलामध्ये एक
चतुर कोल्हा असतो तो त्या हेजहॉगच्या मागं कायम असतो की त्याला कधी संधी मिळेल, मी त्याच्यावर कधी अटॅक करीन आणि खाईन. पण तो हेजहॉग काही विचार करत नसतो, तो त्याच्या त्याच्या रस्त्यानं जात असतो. हाच आपला कोल्हा इकडनं इकडं उडी मार, इकडनं इकडं उडी मार, लपून बस, असं अटॅक कर, तसं अटॅक कर, वेगवेगळे नियोजन हे ते सगळं करत असतो. पण हेजहॉगला काही फरक पडत नाही, तो चालत जात असतो. जेव्हा पण त्याला कुठूनही अटॅक व्हायची शंका वाटती, त्यावेळी तो त्याचा असा पिसारा काढतो आणि सगळं काटेरी पाठ वर करतो. ह्याचा अर्थ काय, की तुमच्या बिझनेसमध्ये कोविड येऊ दे, रिसेशन येऊ दे, डॉलर पडू दे, काही होऊ दे, संप होऊ दे, रॉ मटेरियल नाही मिळू दे, तुमचा हेज हॉक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे की तुमच्या बिझनेसचा कोर काय आहे. आणि त्या बिझनेसच्या कोरला जर तुम्ही सांभाळला, त्याच्यावर जर फोकस केला, त्याचं नियोजन व्यवस्थित केला, तर तुम्ही कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकता आणि तुमचा बिझनेस सर्वाईव्ह होऊन स्ट्राईव्ह होणार, म्हणजे ग्रो होणार, यात शंका नाही. आणि त्यात त्यांनी बरेच एक्झाम्पल्स दिले. अतिशय महत्त्वाची बुक आहे ही. कल्चर ऑफ डिसिप्लिन. आता आपल्याला डिसिप्लिन जे शिकवलं गेलंय ते वेळेवर या, वेळेवर जा. ह्या माणसानं वेगळ्या लेवलला डिसिप्लिन डिफाईन केलंय. मी त्याच्यातले जर सब पॉईंट सांगितले तर तुम्ही म्हणणार अरे हे काय आहे. तर डिसिप्लिन ह्या शब्दाचा अर्थच त्यांनी बदलून टाकलेला आहे. थॉट डिसिप्लिन ह्यावर तुम्ही विचार केलाय का? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात ब्रेक थ्रू काय असेल तर माणसांचं थॉटच डिसिप्लिन्ड पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बरेच परत लेयर्स आहेत. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी इज अन ॲक्सेलरेटर. आपण काय करतो की टेक्नॉलॉजीमुळं माझा धंदा वाढेल, टेक्नॉलॉजीमुळं मला काहीतरी नवीन ब्रेक, असं नाही आहे. तर तो ॲक्सेलरेटर आहे आणि त्याला कसा वापर करायचा हे यात एक्सप्लेन केलं आहे. फ्लाय व्हील अँड डूम लूप, फ्रॉम गुड टू ग्रेट टू बिल्ड टू लास्ट वगैरे हे नंतर रेसिड्युअल चॅप्टर्स आहेत. थोडं त्यांनी प्रमोट केलं आहे बाकीचं. पण एक ट्रिमेंडस बुक आहे. ह्या बुकमध्ये तुम्ही कुठूनही पान उघडा अँड माइंड बॉगलिंग गोष्टी दिसतील. आता इथं तुम्ही जर बघितलात तर प्रत्येक कंपनीचे उदाहरणं घेऊन चॅप्टर वाईज त्यांनी त्यांचा डेटा स्टॅटिस्टिक्स दाखवलेला आहे. तुम्हाला असं जाणवेल की शेवटचे काही चॅप्टर्सच त्यांनी रेफरन्सेस दिलेले आहेत, कुठल्या बुकमधनं त्यांनी रेफरन्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी काही ॲनालिसिस दिलेले आहेत, म्हणजे जसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे चॅप्टर्स असतात तसे दिलेले आहेत. त्यानंतर काही कंपन्यांचा डेटा दिलेला आहे की जिलेट असेल किंवा वॉलग्रीन असेल, ह्या सगळ्या. सो गुड टू ग्रेट नावातच सगळं आहे. गुड हे ग्रेटच्या अपोजिट आहे. आणि आपल्याला ग्रेट अचीव करायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी नाही करायला पाहिजेत हे डेफिनेटली ह्या बुकमधनं कळतं. काय करायला पाहिजे हे ऑलरेडी आपण करत असतो, पण बऱ्याचदा आपण अननेसेसरी गोष्टींमध्ये आपला वेळ, एनर्जी आणि रिसोर्सेस घालवत असतो. आणि ते ह्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. जिम कॉलिन्स, गुड टू ग्रेट, मस्ट रीड. थँक्यू.